आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आम्ही कटिबद्ध आहोत सांस्कृतिक क्रांती घडवून आणण्यासाठी ब्रीदवाक्य घेऊन चालणारे पंचशील नाट्य ग्रुप पूर्णा तालुका परभणी जिल्हा यांच्या वतीने आयोजित महाकवी वामनदादा कर्डक शाहीर कार्यक्रम संमेलन संपन्न झाले। सर्वप्रथम पूज्य भंते डॉक्टर उपमुक्त महातेर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने पूज्य भंते संघरत्न आम्रवन महावीर देवगाव फाटा यांच्या उपस्थित सर्व उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशील देण्यात आले। यावेळी पंचशील नाट्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बंडू गायकवाड यांच्या संकल्पनेतून पंचशील नाट्य ग्रुप सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले। पंचशील नाट्य ग्रुप सभागृहाचे उद्घाटन उपासिका सुप्रश्नी वामन भुजबळ, पंचशील नाट्य ग्रुपचे शिलेदार कवी वामन भुजबळ यांच्या सुविधे पत्नी तसेच उपासिका पंचशीला हरिहर नरवाडे, पंचशील नाट्य ग्रुपचे उपाध्यक्ष कालवेस प्राध्यापक नितीन नरवाडे यांच्या आई यांच्या हस्ते सभागृहाची फीत कापून अनावरण करण्यात आले। दुसऱ्या सत्रामध्ये विद्रोही कवी संमेलन घेण्यात आले। या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले डॉक्टर सुनीता रवींद्र तेलगोटे व गायक विजय सातोरे, शाहीर गौतम काळे, मंजुषा पाटील, किरण सरदे, उमेश पराटे, स्वाती मुदिराज, किरण गायकवाड, मिलिंद उगले हे होते। तर ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, प्रकाश जोंधळे, अशोक गवळी, संदीप बेडे, राहुल भगत, मारुती किल्लारे, गणपत रणवीर, मुक्ताबाई पंडित, गौतम काळे, रत्नदीप येंगडे यांची उपस्थिती होती। 2023 वर्षाकरता सर्वोत्तम लेजन सादरीकरण करणारे सदस्य स्नेहल खाडे, प्रशिक्षक स्वाती मुदिराज, सर्वोत्तम नियोजक वैशाली येंगडे, ताई दुधमल यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी विजय गायकवाड, भीमा वावळे, राहुल अवसरमल, स्वाती मुदिराज, भूषण भुजबळ, धारबा धुमाळ, समीक्षा गायकवाड, श्वेता दुधमल, आशिष सूर्यवंशी, पंचशील नाट्य ग्रुपचे सर्व सभासद, आम्रपाली महिला मंडळ पंचशील नगर, तक्षशिला महिला मंडळ नालंदा नगर या कार्यक्रमासाठी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक कांबळे आणि विजय गायकवाड यांनी केले। सर्वांचे आभार पंचशील नाट्य ग्रुपचे प्राध्यापक बंडू गायकवाड यांनी मानले। आलेल्या सर्व उपासक उपासिकांकरता रमा बंडू गायकवाड अध्यक्ष महिला बचत गट पूर्णा, शकुंतला बनसोडे घोलप उपाध्यक्ष पंचशील नाट्य ग्रुप यांच्या वतीने खीरदान करण्यात आले। तर संमेलनातील निमंत्रित कवी, शाहीर, गायक, वादक व कलावंत यांना राजेश्री विजय गायकवाड, वैशाली इंगडे, स्वाती मुदिराज, श्वेता दुधमल, समीक्षा गायकवाड, माला लोंढे यांच्या वतीने सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। दरवर्षीप्रमाणे पंचशील नाट्य ग्रुप वामनदादाची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी करत असते। त्याचा उद्देश म्हणजे संपूर्ण तालुक्यातील जे दुर्लक्षित कलाकार आहेत त्या कलाकाराला एकत्र करून वामनदादाला आदरांजलीपर कार्यक्रम दरवर्षी आम्ही करत असतो। पंचशील नाट्य ग्रुपच्या माध्यमातून प्रबोधनाची आणि परिवर्तनाची चळवळ ही गेल्या 12 वर्षापासून चालू आहे। तर यावर्षी एका वेगळ्या पद्धतीने आम्ही वामनदादाची जयंती साजरी केलेली आहे। आजच्या या शाहिरी संमेलनामध्ये, कवी संमेलनामध्ये सर्व तालुक्यातील कलावंतांना बोलवून गीताद्वारे वामनदादांना आदरांजली आम्ही वाहिलेली आहे। आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण आजच्या या कार्यक्रमाचं म्हणजे पंचशील नाट्य ग्रुपला अनेक वर्षापासून स्वतःचा असा हॉल नव्हता, जागा नव्हती। तेव्हा पंचशील नाट्य ग्रुपचे शिलेदार विजय गायकवाड, भीमा वावळे, धारबा धुमाळे, स्वाती मुदिराज, समीक्षा गायकवाड, श्वेता दुधमल आणि मी स्वतः आम्ही सर्वांनी अतिशय प्रयत्न करून हा हॉल उभारलेला आहे। आणि स्मृतिशेष वामनराव भुजबळ सर, स्मृतिशेष नितीन नरवाडे सर हे पंचशील नाट्य ग्रुपचे शिलेदार यांच्या कुटुंबाच्या हस्ते हा हॉल आम्ही पंचशील नाट्य ग्रुपला समर्पित केलेला आहे। इथून पुढे गायकांना किंवा कलाकारांना काय आव्हान? नेहमीच पंचशील नाट्य ग्रुप नवीन नवीन कलाकारांना संधी देत आलेला आहे। यानंतरही आम्ही अशाच पद्धतीने समाज परिवर्तनाचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या गावामध्ये घेत आलेलो आहोत। पण यावर्षीपासून आम्ही एक वेगळा प्रयोग पण करायचं ठरवलेला आहे। त्यामध्ये
पथनाट्य हा पंचशील नाट्यग्रुपचा मूळ स्रोत आहे. तर जास्तीत जास्त लेझिम आणि पथनाट्याद्वारे आम्ही समाज प्रबोधन करणार आहोत. कारण हे दोनच माध्यम असे आहेत की आपलं म्हणणं एकदम लोकांच्या काळजापर्यंत पोहोचवू शकतात आणि आम्ही ते नेमकं हेरलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचे विचार या दोन्हीही स्रोताच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद.